नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे नाशिकमध्ये 2026 का 27 मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याची एक्झॅक्ट डेट मला सांगता येणार नाही, कारण मी जास्त धार्मिक माणूस नाही. पण जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्यासाठी जे साधू संत येणार आहेत त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने एक असा निर्णय घेतलेला आहे की तो सर्वच निसर्गप्रेमी आहे. एक माणूस म्हणून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सुद्धा त्या निर्णयाचा खूप जास्त राग येऊ शकतो. जर तुम्ही माणूस असाल तर, जर तुम्ही अंधभक्त असाल किंवा जर चाटू असाल एखाद्या राजकारणी माणसाची, तर तुम्हाला त्याचा काही जास्त राग येणार नाही. त्या साधू संत यांच्यासाठी राहायला जी सोय केलेली आहे ते नाशिकमध्ये तपोवन म्हणून जे स्थान आहे, जिथून प्रभू श्रीरामांनी जे रामायणाची सुरुवात झाली आपण जे बोलतो, प्रभू श्रीराम तिथं राहिले होते, बराच काळ त्यांनी स्वतःच तिथं वास्तव्य केलं होतं, तर त्याला तपोवन असं बोलतात. ते नाशिकमध्ये आहे. जवळजवळ सुमारे 1800 झाडं तोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तिथं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ती झाडं तोडून तिथे जे साधू संत येणार आहेत त्यांच्यासाठी राहायची सोय करायचं, असं जे प्रशासनाने ऑर्डर दिलेलं आहे. त्यासाठी जर आपण बघितलं तर जे काही पूर्ण निसर्गप्रेमी आहेत ते सध्या पूर्णपणे आक्रमक झालेले आपल्याला दिसतात. आणि जर आपण एक माणूस म्हणून विचार केला तर त्यांचा आक्रमक होणे खूप साहजिक आहे, कारण ह्याच्यावरती मंत्री गिरीश महाजन यांनी एक असं वक्तव्य केलं होतं की ते बोलले होते की झाडे तोडणारच म्हणून. त्यांनी जो तो सेंटेन्स वापरलं होतं त्याच्यावरती अजूनच जे नाशिककर आहेत किंवा वृक्षप्रेमी आहेत त्यांचा अजून पारा चढताना आपल्याला दिसलेलं. बऱ्यापैकी आपण क्रिएटर्स युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती याचा विरोध होताना आपल्याला दिसतोय. पण काही लोकांचं कसं, काही लोक चाटणारी असतात, काही लोक कार्यकर्ते असतात, ती लोक या गोष्टीला फुलांना सपोर्ट करतात. कसं असतं का, ती झाडं जर तोडली तर त्याच्या मागे सरकारने असं एक वक्तव्य केलेलं की एका झाडामागे आम्ही 10 झाड लावू. त्यांनी विचार करावा की 10 झाडं ज्या ठिकाणी ते लावणार आहेत त्याच ठिकाणी यांनी साधू संतांची सोय करावी. जे साधू संत तिथे येणार आहेत ते ऑब्व्हियसली धार्मिक असणार आहेत, देवाच्या पूजेसाठी येणार आहेत. कुंभमेळा म्हणजे खूप मोठा एक उत्सव आहे हिंदू धर्माचा, त्यासाठी ती लोक येणार आहेत. जर त्यांना कळलं की झाडं कापून आम्हाला तिथं हे केलेलं, जर ते खरंच साधू संत असतील त्यांना सुद्धा ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. त्यामुळे कसं असतं, प्रशासनाने उभं पैसे काढायचे, काहीतरी फंड कसा काढता येईल, काय करता येईल ह्याचा जर विचार करावा जर म्हणलं तर आपण तर लुटायचं म्हणून काही घोडा लावायचा जनतेला. नशिबात ते इंस्टाग्राम युट्यूब आहे त्यामुळे जनता थोडीशी हुशार आहे, नाही त्यांनी निर्णयच घेतले की घोडाच लावायचा. प्रशासनाचं दुसरं असं एक म्हणणं आहे की बाबा जर झाडं नाही, म्हणजे झाडं नाही तोडली तर त्यांना राहायला कसं होईल आणि काय होईल, फलांनी काय, अशी बरीच कारणं त्यांनी दिलेली. 2 दिवसापूर्वी जे आयुक्त आहेत तिथले, त्या आयुक्ताची आणि सर्व वृक्षप्रेमींची बैठक नाशिकमध्ये पार पडली. त्या बैठकीमध्ये तुम्ही जर बघितलं तर यांचे आपापसातले वाद एवढे वाढले की नाशिककरांनी आणि वृक्षतोड न करणाऱ्या जी लोक संघटना असते त्यांची वृक्षप्रेमी म्हणतो आपण त्यांना, त्या लोकांनी जो विरोध केला प्रशासनाला, आयुक्ताला, तरी सुद्धा ती लोक त्यांच्या एकाच वक्तीवर ठाम होती की नाही आम्ही हे झाड तोडणारच, असंच करणार तसंच करणार. तरी सुद्धा प्रत्येक नाशिककरांनी, प्रत्येक महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांनी किंवा जनतेचं असं एक कर्तव्य आहे की जर आपली ही झाडांमुळे आपल्याला जर जनजीवन भेटतंय, झाडातून कुठला देवधर्म कधी होत नसतो किंवा देवधर्म आपण पाळत नाही. कारण कसं असं, निसर्ग हा एकच देव आहे, त्याच्यावरच आपली पूर्ण सृष्टी चालू असते. तीच तोडून आपण जर त्या साधू संतांना राहायला सुरुवात, चांगली जागा निर्माण केली तर ते साधू संतांनाही आवडणार नाही, तर कोणालाही आवडणार नाही. प्रशासन फक्त आणि फक्त घोडा लावायचं काम करते. आणि तिथले जे राजकारणी लोक आहेत, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, यावेळेस ते पूर्णपणे शांत बसले आहेत हे आपल्याला पूर्णपणे दिसत असेल. कदाचित काही व्हिडिओ इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस ते बघतील त्यानंतर त्यांना कदाचित जाग येऊ शकते. पण कसं असतं, पैसा खायचा आणि स्वतःच्या गाडीत घालून घ्यायचा ही पहिल्यापासूनच राजकारण्यांना सवय. फंड कसा काढता येईल, निधी कसा आणता येईल ह्याचा जास्तीत जास्त विचार करणारे राजकारणाची अवलाद असते. त्यामुळं त्यांचा तो विषय सोडून जर प्रशासन पण मार्गदर्शक होते, त्यांना माणूस म्हणून त्या तपोवनाकडे किंवा त्या वृक्षाकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी असं सांगितलंय की 500 ते 700 झाडं तोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, बऱ्याचपैकी झाडं वाचतील, हे होतील ते होतील. पण 1800 झाडं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रशासन त्यामध्ये असं बोलते की 10 वर्षापूर्वीची झाडं आम्ही तोडतोय. पण झाड 1 वर्षाचं असो किंवा 10 वर्षाचं असो, झाड असतं ते पण एक सजीव आहे, त्याच्यामध्ये पण एक प्राण आहे, तो आपल्याला प्राणवायू देतो. त्याच्यातून जर आपण त्या झाडाला तिथून नष्ट करतो, ते पण त्या कुंभमेळ्यासाठी एवढाच जर सरकारच्या गांडीमध्ये केलं तर त्यांनी दुसरीकडे जागा घ्यावी, त्या कुंभमेळ्यात येण्या जाणाऱ्या लोकांसाठी त्या जागेवरनं दुसरी सोय करावी. पण त्या प्रशासनाने त्या तपोवनमधील झाडांना हात लावणे अशी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.